सध्याच्या प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये आपल्याला सवय होर्डिंग सगळं ठेवून द्यायचं आणि त्यातलं वापरो वा न वापरो आपण ते आपल्याकडे ठेवलेलं असतं. अगदी बरोबर. हा संस्काराचा भाग आहे, ही साधनेचा भाग आहे. आपण लहान वयात जर आपल्या हे अंतःकरणात बिंबवलं असतं तर नक्कीच आपण या साधनेला स्वीकारलं असतं. हा उपजत संस्कार जर आपण केला मुलांना, जात धर्म पंथ ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी चिटकवलेल्या आहेत आपण लोकांना. आणि उद्या त्याला- संकट आलं तर काय म्हणून ते आपण ठेवतो, जमा करून ठेवतो. संग्रह जरूर करावा, परंतु केवढा पाहिजे? आवश्यकते एवढा असला पाहिजे. पुढच्या 7 पिढ्यांना हवा आहे तेवढा नको आहे. म्हणून संग्रह माऊलींनी सांगतात, अपरिग्रह हे तत्वच असं सांगतं. आवश्यक तुमच्या वृद्धापकाळाला गरज असेल. आवश्यकता म्हणजे काय? फक्त एका वर्षाची आवश्यकता आहे असा भाग नाही. तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे त्याच न्यायानं पुढं जातं की तुम्हाला गरज असेल तेवढ्या गोष्टीची तुम्ही संग्रह केला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा अधिक जर तुमच्याकडे गोष्ट आली तर ती गोष्ट आपण दान स्वरूपात लोकांना दिली पाहिजे. दातृत्व हा संस्कार याच्यातून पण शिकायला मिळतो आपल्याला की नको असलेली गोष्ट आपल्याकडं. आणि अतिरेक माणसाला वाईट गोष्टी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक घ्या. अतिरेक जिथं झाला तिथं विनाश आलाच. उंची संपली की अधपतन ठरलेलं आहे. बरोबर आहे. एक ठराविक मर्यादेपर्यंत उंच एखादं शिखर जाऊ शकतं. त्या शिखरापर्यंत आपण गेलो आणि तिथून पुढे बघितलं तर खालीच यावं लागणार आहे, वर जाता येत नाही. म्हणून अपरिग्रह तत्व खूप महत्त्वाचं आहे. तर यम ही साधना या अंगाने जाते. यमाची उपांग खूप महत्त्वाची आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह याचा आपण आता विचार केला. पण यम म्हणजे ज्ञानेश माऊलींना सामाजिक नैतिकता ही जी अपेक्षित होती ती सध्या आपल्याला अप्लाय करता येते का? फार महत्त्वाची गोष्ट सांगितली जी मी सांगताना विसरलो, तुम्ही त्याची आठवण करून मला दिली की यम ही साधना किंवा यम हे अंग जर त्याचा विचार या 5ही अंगाचा विचार जर आपण केला तर हे तत्व सामाजिक तत्व आहे. समाज म्हणजे फक्त माणूस नव्हे, समाज म्हणजे सृष्टी, समाज म्हणजे ब्रह्मांड, फक्त पृथ्वी पण नाही. आपल्या भोवती जेवढं काय आहे ते सगळं समाज या व्याख्येमध्ये सामावलेलं आहे. आपण फार फार सीमित अर्थ, अगदी छोटासा अर्थ घेतो. समाज म्हणजे माझे नातेवाईक, माझा प्रपंच, माझं कुटुंब, माझं राष्ट्र, देश, पृथ्वी नव्हे, ब्रह्मांड. या दृष्टिकोनातून आपल्याला पाहावं लागेल की ही सगळी अंग जी आहे ती पाची अंग हे सृष्टीला पूरक आहेत. म्हणजे या अंगातून बाहेर येणारं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं दायित्व. जन्माला आल्यानंतर तुमचं पहिलं दायित्व काय असेल तर तुमचं उत्तरदायित्व सृष्टीच्या प्रती आहे, लोकांच्या प्रती आहे, समाजाप्रती आहे. नदी नाले ओढे वारा याच्या प्रती तुमचं दायित्व आहे. आणि त्याच्या प्रती असलेली अहिंसा, भोवतालच्या सगळ्या गोष्टीप्रती असलेली अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असं हे सामाजिक अंगानं जाणारं हे यम हे साधन आहे. आणि मग पुढचं यमातूनच पुढे आपण नियमाकडे जातो. यस, ते वैयक्तिक नैतिकतेबद्दल माऊलींनी सांगितलं नाही का? अगदी बरोबर. यम ही साधना, ही बहिरंगाची साधना, ही सामाजिक तत्व आहे. तर नियम हे तत्व हे आता आपण बाहेरून आत चाललेला आपला प्रवास सुरू झाला, बाहेरून आतचा प्रवास सुरू झाला. ते नियम हे तत्व त्याच्यामध्ये देखील 5 उपांग आहेत. त्यामधलं पहिलं आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता, शौच म्हणजे सौंदर्य, शुद्धी. शौच म्हणजे शुद्धी. आपलं शरीर, आपलं मन, आपला परिसर, आपला घर याच्यामध्ये असलेली शुद्धी, अंतःकरणात असलेले शुद्ध विचार, मनामध्ये असलेले शुद्ध विचार, अंतःकरणात असलेली पवित्र भावना,
घरामध्ये असलेलं पवित्रता, शुद्धता, स्वच्छता, शरीराची स्वच्छता ही वैयक्तिक स्वच्छता आहे. कुटुंबाची स्वच्छता, घराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, आपण ज्या शहरात राहतो, ज्या खेडेगावात राहतो त्याची स्वच्छता, हवेची स्वच्छता, पाण्याची स्वच्छता, हे शौच आहे. हे शौच असल्याशिवाय आपल्याला पुढं संतोष निर्माण होत नाही. ह्याच्यामध्ये मला एक आठवलं, एक ओवी होती, मन नाही निर्मळ तेथे काय नाही करील, निर्मळ मन तेथे काय करील साबण. बरोबर. मनाच्या बाबतीमध्ये आपण बोललात म्हणून, मन वढाये वढाये त्याचं न्यार रे तंत्र, अर इचू साप बहिणाबाईंचं. बरा त्याले उतार मंत्र. बहिणाबाईंची कविता मला या ठिकाणी आठवली. मनावर माऊलींनी खूप लिहिलेलं आहे, तुकाराम महाराजांनी पण खूप लिहिलेलं आहे. आमच्या वारकरी संत परंपरेमध्ये मनावर खूप लोकांनी, कारण मन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे अध्यात्मशास्त्रामध्ये. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. मन फार महत्त्वाचं आहे. तर मनाची स्वच्छता, मनाचं शौच, आणि तिथेच पुढचं साधन येतं पुन्हा, की शौच झालं की तिथं संतोष आहे, आनंद आहे. आनंद आहे. ज्या अंतःकरणात शुद्धी आहे, शुद्ध विचार आहे, शुद्ध आचार आहे, पावित्र्य आहे, तिथेच आनंद आहे. आपण ज्या घरामध्ये सुंदर घर आहे, राहणारी व्यक्तिमत्व अतिशय छान नीटनेटकं परमेश्वरानं जे रूप दिलेलं आहे ते जसं असेल तसं, परंतु ते देखील नीटनेटकं ठेवता येऊ शकतं ना. चांगले कपडे घातले, चांगले दागिने घातले, जे भगवंतानी मला माझ्या स्वकष्टार्जित कमाईनं जे मला मिळालेलं आहे त्या पद्धतीनं मी माझं घर स्वच्छ नीटनेटकं सुंदर ठेवू शकतो. माझ्या अंगणात तुळशी वृंदावन राहू शकतं, त्याला मी संध्याकाळी दीप लावू शकतो. घराची स्वच्छता, अंगणाची स्वच्छता, परसबागेची स्वच्छता मी करू शकतो. हे शौच आहे, आंतरिक शौच. आणि आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर स्वच्छता ही सात्विक विचारांची सामुग्री आहे, हे साधन आहे. अष्टांग योग साधनेमधलं, नियमामधलं हे दुसरं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.